राम समर्थ श्रीराम. भाग 46. खरं तर जीव हा साक्षात परमात्म्याचा अंश आहे आणि म्हणूनच परमात्मा या जीवाचं खरं घर आहे. पण तो मृत्यूलोकातल्या स्थूल घराला आपलं घर समजतो किंवा आपल्या देहाला आपलं घर समजतो आणि तो तिथेच राहू इच्छितो. विषय सुख भोगतो, रागद्वेष करतो, संपत्ती संग्रह करतो, आसक्ती वाढवतो आणि मग तो मृत्यूलोकातल्या घराशी बांधला जातो आणि आपलं मूळ घर तो विसरून जातो. पण भगवंत दयाळू आहेत. ते मनुष्य जन्म देऊन देऊन त्याला त्यातून सुटण्याची संधी देतात. पण तो त्या आंधळ्या माणसासारखी संधी गमावून बसतो. कोणता आंधळा माणूस? गोष्ट ऐकू. एक शहर होतं. त्याच्या चहूबाजूंनी भिंत बांधलेली होती. शहरातून बाहेर निघण्यासाठी एकच दरवाजा होता आणि आंधळा माणूस त्या शहरातून बाहेर पडू इच्छित होता. तो एका हाताने काठीचा आश्रय घ्यायचा आणि दुसऱ्या हाताने भिंतीचा आश्रय घेत घेत जात असे. जात जात जेव्हा बाहेर जाण्याचा दरवाजा आला तेव्हा त्याच्या डोक्याला खाज आली. एका हाताने डोकं खाजवलं आणि एका हाताने काठीच्या आधाराने चालत राहिला. तो दरवाजा निघून गेला आणि त्याचा हात पुन्हा भिंतीशी लागला. अशा रीतीने चालत चालत जेव्हा दरवाजा यायचा तेव्हा खाज यायची. खाजवण्यासाठी हा डोक्याला हात लावायचा आणि तेवढ्यात दरवाजा निघून जायचा. अशा प्रकारे तो सारखा फिरत राहिला. हा दृष्टांत म्हणून पाहिला तरी मतितार्थ लक्षात घेण्यासारखं आहे. याप्रमाणेच हा जीव म्हणजे आपण सर्व 84 लाख योनींमध्ये फिरत राहतो आणि त्या भोग योनीपासून सुटका मिळू शकत नाही. भगवान कृपा करतात. जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्यासाठी आपल्याला मनुष्य शरीर देतात. पण ते मनुष्य शरीर मिळाल्यावर आपण काय करतो? तर मनामध्ये भोगाविषयी आपल्याला खाज उत्पन्न होते आणि त्यामुळे परमात्मा प्राप्तीकडे न झुकता सांसारिक पदार्थांचा संग्रह करत राहतो. त्याच्यामध्येच मग्न राहतो आणि असं करत करत एके दिवशी मरून जातो. मग वारंवार विविध योनींमध्ये फिरावं लागतं. गीतेमध्ये मृत्यू संसार सागरात याचसाठी म्हटलेलं आहे की संसार मृत्यूचा समुद्रच आहे. हा जीव साक्षात परमात्म्याचा अंश आहे आणि म्हणून त्यांनी स्वतःचं कल्याण करून घ्यावं हे इथे अपेक्षित आहे. श्रीराम समर्थ श्रीराम.